बातमी राहुल गांधींसंदर्भात निवडणूक आयोगावर होत असलेल्या वारंवार टीकेनंतर आता आयोगानं मोठं पाऊल उचललेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना नोटीस पाठवली असून निवडणूक प्रक्रिया मजबूत होण्यासाठी सूचना मागितलेल्या आहेत। दरम्यान पक्षाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांना चर्चेसाठी बोलावलं असून 30 एप्रिलपर्यंत आपल्या सूचना देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक याद्यातील घोटाळ्याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केला होता। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं त्यानंतर आता हा निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय, काय अधिकची माहिती आहे? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मागच्या काही दिवसांपासून आपण जर प्रामुख्याने बघायला गेलं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला होता, अशा पद्धतीचा आरोप राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केलेला होता। स्पष्टपणे जर सांगायचं झालं तर कामठी विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीचा घोळ जो आहे तो त्यांनी आकडेवारीसह समोर मांडलेला होता। त्यानंतर काल त्यांनी लोकसभेमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित केला होता। त्यानंतर एक प्रकारे निवडणूक आयोगाने मोठं पाऊल उचललेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। निवडणूक आयोगाच्या वतीने सगळे राजकीय पक्ष जे आहेत देशातील त्या सगळ्या राजकीय पक्षांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की निवडणूक यंत्रणा जी आहे ती आणखी मजबूत होण्यासाठी तुमच्या सूचना जर असतील काही तर त्या सूचना 30 एप्रिलपर्यंत देण्याचे निर्देश देखील निवडणूक आयोगाने सगळ्या राजकीय पक्षांना देत असतानाच सगळ्या राजकीय पक्षाचे प्रमुख नेते असतील किंवा अध्यक्ष असतील यांना चर्चेसाठी येण्याचे एक निमंत्रण देखील निवडणूक आयोगाकडून दिलं गेलेलं आहे। ज्ञानेश कुमार जे निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयोग नव्यानं झालेले आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी अनुषंगाने एक बैठक देखील घेतलेली होती आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी केलेला आरोप, ज्ञानेश कुमार यांची बैठक आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं आज या सगळ्या पक्षांना लिहिलेलं हे पत्र अतिशय महत्त्वाचं म्हणावं लागणार आहे। बघावं लागणार आहे सगळे राजकीय पक्ष नेमकं या पत्राला कशा पद्धतीने उत्तर देतात किंवा कसा प्रतिसाद देतात आणि आगामी काळामध्ये निवडणूक यंत्रणा जी आहे ती मजबूत करण्यामध्ये कशा पद्धतीने चर्चा करण्यात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता कोणकोणत्या पक्षांकडून नक्की कोणकोणत्या सूचना जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।